नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना कुणाची याविषयीचा खटला सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद जो आहे तो न्यायालयात सुरू आहे आणि त्याचा अद्याप निकाल लागलेला नाही. अनेक वर्ष लोटली. आता शिवसेना नेमकी कोणाच्या मालकीची यावरना वाद सुरू आहे. त्याशिवाय चिन्ह कोणाचं, पक्ष कुणाचा, पक्षाचं नाव कोणाचं, याविषयीचा हा सगळा संघर्ष सुरू आहे. आणि त्याच्यात उभाटा शिवसेना या पक्षाचे वकील कपिल सिब्बल हे सध्या बाजू मांडत आहेत. पहिली त्यांचीच वेळ आहे, ते सगळा युक्तिवाद करतायत आणि त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे त्यांनी आणलेले आहेत, कायद्याचा किस पाडलेला आहे. अजूनही निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं काय म्हणणं आहे शिवसेनेचं, हे अद्याप समोर आलेलं नाही. ते अजून व्हायचंच आहे. त्यामुळे आणखी दीर्घकाळ हा सगळा मामला सुरू राहणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात काय होईल माहीत नाही. पण कपिल सिब्बल यांनी असा एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की जे चिन्ह शिवसेनेचं आहे निवडणुकीसाठीचं धनुष्यबाण, हे चिन्ह आता गोठवून टाका, अशा पद्धतीची मागणी त्यांनी न्यायालयामध्ये केलेली आहे. आणि त्याबद्दल निश्चितच सगळ्यांना आश्चर्य वाटते की आता उभाटा शिवसेना जी आहे त्यांची जी मागणी आहे ती म्हणजे हा पक्ष आमचा आहे, हा पक्ष आम्हाला मिळाला पाहिजे, त्याची मालकी आमच्याकडे आहे, बाळासाहेब ठाकरेंनी तो स्थापन केलेला होता आणि त्यांचा पुत्र या नात्याने हा पक्ष आमचा आहे, त्याच्यावर एकनाथ शिंदे असा दावा करू शकत नाहीत, अशा पद्धतीचा हा सगळा खटला आहे. पण ही पार्टी किंवा हा पक्ष माझ्याकडे यावा तर त्याच्यासोबत चिन्ह पण यावं किंवा त्या पक्षाचं नावही यावं, अशा पद्धतीची अपेक्षा असू शकते. पण तसं दिसत नाही. मालकी या पक्षाची आमच्याकडे असावी ही मागणी आहे, पण आता चिन्ह नाही मिळालं तरी हरकत नाही, ते चिन्ह गोठवून टाका, ते एकनाथ शिंदेंना मिळता कामा नये, ही अजब मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली. हे कुठेतरी मला मिळत नसेल तर ते तुम्हालाही मिळू नये, अशा पद्धतीची मागणी. आमदारांना अपात्र करण्याची मागणी होती, पण ते काय आता होऊ शकत नाही. कारण 2024ला विधानसभेची निवडणूक झाली, नव्याने आमदार निवडून आले, आता त्यांना अपात्र तर करता येणार नाही. त्यामुळे मुद्दा आहे तो पक्षाच्या मालकीचा आणि त्याचा अजून बराच काळ हा निकाल लागायला वेळ लागेल, कारण अजूनही बाकीच्यांचे युक्तिवाद व्हायचे आहेत. आणि अशा परिस्थितीत जेव्हा सिब्बल ही मागणी करतात तेव्हा आश्चर्य वाटतं की चिन्ह गोठवण्यामागचं काय कारण आहे, चिन्ह गोठवा ही मागणी करण्यामागचं काय कारण आहे, काय असू शकतं कारण. मुळात धनुष्यबाण या चिन्हामुळे बाळासाहेब ठाकरे निवडून येत होते किंवा त्यांचा पक्ष निवडून येत होता, त्यांच्या पक्षातले लोक निवडून येत होते, असं अजिबात नाही. चिन्ह ही एक टेक्निकल बाब आहे, तांत्रिक गोष्ट आहे की जे तुम्हाला निवडणुकीसाठी लोकांना एक ओळखता यावं की ह्या पक्षाचं कोणतं चिन्ह आहे, त्यापुढे आपण बटन दाबतो किंवा मतदान करतो, एवढ्यासाठी चिन्हाचा अर्थ असतो. चिन्हामुळे कोणताही पक्ष जिंकत नाही किंवा चिन्हामुळे त्या पक्षाचं अस्तित्व असतं असं अजिबात नाही. आणि ते वारंवार दिसलेलं आणि या दोन्ही पक्षांना सुद्धा दिसून आलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे हे पक्षाची सगळी सूत्र सांभाळत असताना ती चिन्ह होतं त्यांच्याकडे. त्यावेळेला ते जी काही त्यांना मतं मिळत होती किंवा जे काही आमदार निवडून येत होते ते निवडून येत होते. त्या चिन्हामुळे शिवसेनेला कधी 100 आमदार निवडून आणता आले असं झालेलं नाही. 60, 65, 56 याच संख्येमध्ये आमदार निवडून आले. तेव्हा चिन्हाचा त्याच्यात काय वाटा होता असं अजिबात म्हणता येत नाही. तुम्ही घेतलेली मेहनत, तुम्ही मांडलेले विचार, तुम्ही जी काही रणनीती आखलेली आहे त्याच्यावर तुम्हाला विजय मिळत होता. पण अर्थात शिवसेनेची ओळख म्हणून धनुष्यबाणे चिन्ह होतं आणि त्या चिन्हाने एकेकाळी पहिली जी काय सत्ता शिवसेनेला दिली 1995मध्ये त्याची आठवण आहे. ते चिन्ह गोठवण्याची मागणी कशी काय केली जाऊ शकते, म्हणजे आश्चर्य वाटतं लोकांना. कदाचित शिवसेनेतल्याच सगळ्या लोकांना आश्चर्य वाटत असेल की चिन्ह गोठवून टाका अशी मागणी कशी काय केली जाऊ शकते. याचा एक काहीतरी इतिहास आहे, ज्याच्या मागे काही आठवणी आहेत. स्वतः उद्धव ठाकरेंनी ते चिन्ह वापरलेलं आहे.
2014च्या निवडणुकीत सुद्धा वापरलं, 2019च्या निवडणुकीत वापरलं आणि नंतर त्यांनी जो काही निर्णय घेतला तो वेगळी बाब आहे ती. पण चिन्ह तर तुम्ही वापरलेलं आहे. त्याच गोठवण्याची भाषा कशाला? मग एकनाथ शिंदेसोबत जर ते चिन्ह राहिलं तर एकनाथ शिंदेचा जो काही विजय झाला 2024ला तो चिन्हामुळे झालेला नाही. लोकांनी एकनाथ शिंदेंना मतदान केलं, उद्धव ठाकरेंनाही केलं. उद्धव ठाकरेंना 20 आमदार निवडून आणता आले, एकनाथ शिंदेंना 57 आमदार निवडून आणता आले. त्याच्यामागे चिन्ह होतं असं काही म्हणता येऊ शकत नाही. मग आता ही जी महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये 65 जागा शिवसेनेला मिळाल्या, उबाटा शिवसेनेला. तेव्हा तर मशाल चिन्हच होतं. तरी देखील जे यश मिळवायचं त्यासाठी जी काय रणनीती उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आखली असेल त्यामुळे त्यांना ते यश मिळालं. चिन्हाचा काहीच संबंध नव्हता. जर असंच असतं तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 65 जागा पण मिळू शकल्या नसत्या. पण त्यांनी जे काही विचार मांडले असतील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत, जी रणनीती आखली असेल, जे उमेदवार दिले असतील, त्यामुळे त्यांना ते 65 जागा निवडून आणता आल्या. त्यामुळे चिन्हाचा काहीच संबंध नाही. पण त्याच्यामागे जी काही आठवणी आहेत, पहिलं चिन्ह त्यांना ते मिळालेलं आहे ज्याच्यावर त्यांनी यश मिळवलं निवडणुकीमध्ये. पहिल्यांदा शिवसेनेचा मुख्यमंत्री निवडून आला मनोज जोशी यांच्या रूपामध्ये, आणि ते चिन्हाच गोठवा अशी मागणी उबाटा शिवसेनेकडून केली जाते. त्याचं आश्चर्य वाटतं. एकनाथ शिंदेना ते मिळू नये. मग उद्या कदाचित शिवसेना हे नाव जे आहे ते जे आज एकनाथ शिंदेंना मिळालेलं आहे, निवडणूक आयोगाने पण दिलं किंवा राहुल नार्वेकरांनी पण दिलेलं आहे, विधिमंडळाने पण तेच नाव त्यांना दिलेलं आहे, चिन्ह दिलेलं आहे. पण ते नावसुद्धा गोठवण्याची मागणी केली जाईल का उद्या? ते नाव पण गोठवून टाका. ते एकनाथ शिंदेंना मिळता कामा नये. जर आम्हाला मिळणार नसेल तर एकनाथ शिंदेंना मिळता कामा नये, असाही लोकांच्या मनात प्रश्न येऊ लागलेला आहे. म्हणजे एकूण हे सगळं कसं दुर्दैवी आहे. एक पक्ष जो बाळासाहेब ठाकरेंनी शून्यातून निर्माण केला आणि त्याचं पुढे त्यांची सत्ताही आली, एक सुवर्णकाळ त्यांनी पाहिलेला आहे. त्याच्यात ही चिन्हसुद्धा त्यातला एक भाग आहे. ते चिन्हच गोठवून टाका. उद्या कदाचित शिवसेना नाव गोठवून टाका. आम्हाला मिळू शकत नाही आहे ते, तर ते गोठवून टाका. शिंदेंनाही मिळता कामा नये. त्याच्यामुळे काय साध्य होणार हा प्रश्न आहे. पण ही अगदी आत्ताताही मागणी करण्यामागचा उद्देश काय असेल? काय गरज आहे त्याची? मूळ मुद्दा आहे तो पक्ष कोणाचा. तो जर उबाटा शिवसेनेचा हा पक्ष आहे, त्यासाठी हा सगळा संघर्ष आणि भांडण सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल माहीत नाही, अजून बरेच दिवस आहेत. पण आत्ता एकदम चिन्हच नको, ते गोठवून टाका, ही मागणी करण्यामागचा काय उद्देश असेल? हा प्रश्न डोक्यात आल्यावाचून राहत नाही. जर तुम्हाला पक्षाची मालकी मिळाली तर त्याच्यावर आम्हाला चिन्ह पण पाहिजे, नावसुद्धा पाहिजे, हीच मागणी असेल ना. की चिन्ह नको किंवा नाव नको पण आम्हाला पक्ष द्या, अशी तर मागणी केलेली नाही. पक्षाची मालकी मिळावी याचाच अर्थ आहे की त्याच्यासोबत चिन्ह पण मिळावं, त्याच्यासोबत नावसुद्धा आम्हाला मिळावं, हाच उद्देश आहे. मग आज अचानक चिन्ह गोठवून टाका ही मागणी करण्यामागचा काय उद्देश आहे? काय संकेत मिळतात त्याच्यातून? की मालकी मिळेल की नाही माहिती नाही, ते बघूया आपण, पण तोपर्यंत चिन्ह तर गोठवा, उद्या कदाचित नाव तरी गोठवा. मालकी कधी मिळेल ते बघू आपण. चालत राहील केस, अजून काही वर्ष चालेल, आणखी काही महिने चालेल. मग ही हतबलता दर्शवणारी अशी मागणी वाटू शकते. त्याची काय आवश्यकता नाही. जर आपल्याला आत्मविश्वास आहे की हा पक्ष माझा आहे, आमचा आहे आणि तो आम्हाला मिळणार आहे, तर त्याच्यासोबत ते आपोआप चिन्हसुद्धा मिळू शकेल किंवा पक्षाचं नाव मिळू शकेल. आणि त्यासाठीच संघर्ष आहे. आमदार अपात्रतेचा मुद्दा आता मागे पडला, पण निदान नाव आणि चिन्हासह पक्षसुद्धा आम्हाला संपूर्ण पक्ष आम्हाला मिळेल, त्याची मालकी आमच्याकडे आहे, यावर शिक्कामोर्तब होईल, अशी अपेक्षा असली पाहिजे. पण ही जी मागणी सिब्बल यांनी केली आहे त्याच्यातून त्यांची हतबलता दिसते का, असा विचार येतो. पुढचा त्यांना काही वाटायला लागलेलं आहे का निकालाबद्दल, किंवा बाई आणखी लांबणार आहे, यात आणखी किस पाडला जाणार आहे कायद्याचा, अनेक गोष्टींचा किस पाडला जाईल, त्याच्यात काय होईल माहिती नाही. सर्वोच्च न्यायालय खरोखर काय निर्णय घेऊ शकेल याविषयी शंका येते का? आणि त्यामुळे असं त्यांनी केलं आहे का की बाबा चिन्ह गोठवून टाका. मुळात चिन्ह तरी सर्वोच्च न्यायालय गोठवू शकतं की नाही माहिती नाही. त्या चिन्ह देण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं आहे.
कुठल्याही राजकीय पक्षाला निवडणुकीचं चिन्ह ते देतात, ते ठरवतात, ते पर्याय देतात, तुम्हाला कोणतं चिन्ह आहे ते निवडा. तुमचं चिन्ह काढून घेण्याचे किंवा दुसरं चिन्ह देण्याचे सगळे अधिकार निवडणूक आयोगाकडे असतात. त्यामुळे ते ठरवतात. आता त्यांना असा आदेश सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं का हे माहिती नाही. पण या मुद्द्यावर येण्याचं कारण काय, ही शंका मनामध्ये येते की सिब्बल यांच्या मनामध्ये काहीतरी शंका आलेली आहे का आगामी काळातल्या निकालाविषयी, म्हणून त्यांनी आता हे चिन्ह तरी गोठवून टाका अशी एक टोकाची मागणी करण्यापर्यंत हे प्रकरण आलेलं आहे. त्यामुळे चिन्ह गोठवण्याची मागणी करतायत पण सिब्बल हतबल वाटतायत असं त्यातून म्हणता येऊ शकतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.